ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंतांनी काल वर्षावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर तासभर या ठिकाणी चर्चा, विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती। तर मुख्यमंत्री फडणवीस विरोधी खासदारांना भेटतच नाहीत, पक्षांतर केल्यावरच खासदारांच्या भेटीगाठी आणि निधी मिळतो, संजय राऊतांची खोचक टीका। पण एखाद्याने पक्षांतर केलं की तुम्ही त्याला समोर बसवता, त्याचे कागद मंजूर करता, हा घटनेशी द्रोह आहे देवेंद्र फडणवीस। आणि म्हणूनच त्याची कर्माची फळं तुम्हाला जी मिळत आहेत, ऑपरेशन देवेंद्र जे सुरू झालं आहे, उद्धवजींनी सांगितलं ऑपरेशन देवेंद्र सुरू झालं आहे। पवारांच्या राष्ट्रवादीमधील आमदारांमध्ये मतप्रवाह, काँग्रेस आणि भाजपमध्ये विलीन होण्यासंदर्भात मतमतांतर, सूत्रांची माहिती। तर पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही। तुतारी बारीक असते, तुतारीचं ऑपरेशन होऊ शकत नाही, शिवाय मला कोणतीही ऑफर नाही, या फक्त चर्चा, आम्ही एकसंध आहोत। जयंत पाटलांचे या संदर्भात वक्तव्य, तर कुणासोबत जायचं अशी पक्षात कोणतीही चर्चा नाही, कितीही प्रयत्न केला तरी आमचे खासदार आमदार फुटणार नाहीत, रोहित पवारांची प्रतिक्रिया। बघा, आमच्या पक्षात तर त्या बाबतीतली चर्चा कुठेही नाहीये। चर्चा फक्त एवढीच आहे की किती आक्रमक आपण राहायचं, कशा पद्धतीने लढायचं, त्याच्या व्यतिरिक्त या पक्षावर जायचं, त्या पक्षावर राहायचं, असं कुठेही तिथं चर्चा नाही। अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक, हायकमांड सोबत चर्चा सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर वडेट्टीवारांचा दावा, तर पवारांचं नेतृत्व मोठं, ते विलिनीकरण करणार नाहीत, अंबादास दानवेंचं यावर वक्तव्य। अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी हायकमांडशी चर्चा सुरू आहे। बाजारात ज्या तुरी जाणार त्याच्याविषयी आत्ताच बोलणं योग्य होणार नाही। शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं नेतृत्व आहे। राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्यासंदर्भात संभ्रम, अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती। तर लवकरच अर्थखातं आपल्याकडे, जय पवारांनी केला होता दावा। हेलिकॉप्टर पाडणाऱ्या कंपनीसोबत महाराष्ट्रातील कंपनीचं टायअप, तर ही बड्या उद्योजकाची कंपनी वेळ आल्यावर नाव जाहीर करेन, रोहित पवारांचा गौप्यस्फोट, यासह या संबंधित उद्योजकाला सत्तेचं पाठबळ असल्याचाही दावा। संसदेच्या अत्यंत महत्त्वाच्या कमिटीमध्ये पार्थ पवारांना स्थान, पार्थ पवार संरक्षण समितीच्या सदस्यपदी उज्ज्वल निकम, धैर्यशील मानेंचा सुद्धा या कमिटीमध्ये समावेश। राम मंदिर दान घोटाळ्यामध्ये पंतप्रधानांचं अद्याप मौन, तर रामाचं नाव घेऊन सत्तेत आलेल्यांना अपहाराविषयी काहीच वाटत नाही, राज ठाकरेंचा घणाघात, तर देवतांची पूजा करा पण या विश्वस्तांच्या पदरात दान टाकू नका, ट्विट करत राज ठाकरेंकडून राम मंदिर दान घोटाळ्यावर भाष्य। फुटीर खासदार संजय दिना पाटलांमुळे मुलीच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार, ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांकडून राजूल पाटलांच्या हकालपट्टीची मागणी, तर मी पक्षासोबतच राहणार, वडिलांच्या पक्षांतरानंतर सुद्धा राजूल पाटील यांनी स्पष्ट केली होती भूमिका। आता बघूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळलं, एका विद्यार्थिनीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू, तर बसमधील 12 विद्यार्थी गंभीर जखमी, 11 नंबर रोडवरची दुर्घटना। चेंबूरमधील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत, घटनेतील जखमी मुलांची प्रकृती धोक्याबाहेर, आवश्यक ती सर्व मदत करण्याच्याही सूचना, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर पावसाळ्यापूर्वी झाडांचं ऑडिट केलं जातं, मात्र हे झाड कसं कोसळलं या संदर्भात माहिती घेतली जाईल, भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून सूचना, चेंबूरमधल्या दुर्घटनेवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य। दुर्दैवाने हे झाड कसं काय कोसळलं या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल आणि त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील। महापौर रितू तावडेंकडून दुर्घटनास्थळाची पाहणी, पिंपळाचं वृक्ष कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर झाड काढण्यासंदर्भात पत्र दिल्याचं स्थानिकांचं म्हणणं, पत्रावर या ठिकाणी लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करणार, महापौर रितू तावडेंचा इशारा। ज्या ठिकाणी मला आता असं कळलं की इकडच्या लोकांनी काही पत्र दिले होते की हे झाड डेंजर झोन मध्ये, ते ह्याला रिमूव्ह करा, काढा, ही पत्र जर माझ्या हाताला लागली, मी काढणार ही संपूर्ण, आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा केला असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होणार। मुंबई महापालिका दुर्घटनेची सर्व जबाबदारी घेणार, सर्व जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू, झाडाचं ऑडिट झालं की नाही या संदर्भात सुद्धा तपास करणार, चेंबूरच्या दुर्घटनेवर उपमहापौर संजय घाडींची प्रतिक्रिया। 9 जण आहेत हे जखमी आहेत आणि याबाबत मी स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये होतो, आयुक्त मॅडमशी याविषयी बोललो
आणि अतिरिक्त आयुक्त आमचे या पूर्व उपनगराचे स्वतः आलेले आहेत, त्यांनी पाहणी केली. मुंबई महानगरपालिकेतर्फे जी काही मदत करायची ती 100% आम्ही इथे करू. पावसाळ्यापूर्वीच झाडाचं ऑडिट करायला हवं होतं. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी दिल्या. वॉर्डच्या उद्यान अधीक्षकावर कारवाई व्हावी. चेंबूरच्या दुर्घटनेनंतर नगरसेविका किशोरी पेडणेकरांची मागणी. पावसाचा जोर वाढताच आता विधान भवन मेट्रो स्टेशनला गळती. मेट्रो स्थानकाच्या पायऱ्यांवर गळती. पावसामुळे गळती सुरू झाल्यामुळे लिफ्ट आणि एलिव्हेटरही बंद. परभणी शहरातील शांतिनिकेतन कॉलनी परिसरामध्ये पाणी साचलं. पाणी साठलेल्या खड्ड्यामध्ये सायकलसह मुलगा पडल्याची घटना. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मुलाचे प्राण वाचले. तर दहिसर पोलिसांच्या सतर्कतेमुळे नाल्यात पडलेल्या एका व्यक्तीचेही प्राण वाचवण्यात यश. मात्र यावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त. पावसाळ्यामध्ये खड्डे नाले जीवघेणे ठरतायत, त्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज.